हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बघा, मग आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा थोडी वेगळी पद्धतीची ब्लाऊज डिझाईन बनवायची असते, ती सुद्धा एकदम झटपट तयार होणारी. सो आजची ही डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून या ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग सहजच करता येईल. आणि महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त आपला हा व्हिडिओ बघून ब्लाऊज डिझाईन बनवणंच नाही, ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या म्हणजे छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल आणि या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असा लुक सुद्धा येईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा छान असा ब्रॉकेट टाईप ब्लाऊज पीस आहे. खरं तर याचा कलर सुद्धा मस्त आहे, वेगळा आहे. आणि असा जर ब्लाऊज पीस असेल ना, तर बऱ्याचदा आपल्याला त्यावर डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर आज आपण खरं तर खूप ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन बनवणार आहोत. एवढंच नाही तर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो इथे ब्लाऊजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे टोटल आपण 5.5 शोल्डर टाकलं आणि 2.5 इंचाची गळ्या रुंदीची सुद्धा मार्किंग आपण करून घेतलेली आहे. आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा इथे 5.5 इंच आहे. त्यानंतर 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. तुम्हाला जेवढं मार्जिन हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकतात. आणि अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतला. आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो बंद बाजूच्या साईडनी तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. इथे आपण अजून 1.5 ते 2 इंच खाली घेतलेलं आहे, कारण त्याची डिझाईनच तशी आहे. त्यानंतर 2.5 इंच गळ्या रुंदीची सुद्धा एक मी मार्किंग करून घेतली. आणि यानंतर आता आपल्याला पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून घ्यायचे आहे आणि एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला हे पॉइंट जॉईन करून अशा पद्धतीचा बॉक्स तयार करून घ्यावाच लागतो. आणि त्यानंतर मग गळ्याचा जो काही आकार असेल तर तो ड्रॉ करायचा. आता ह्या डिझाईनसाठी आपल्याला वरून खाली 2.5 ते 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे. सो इथे मी 3 इंचाची मार्किंग करते. तुम्हाला हा शेप जर कमी हवा असेल तर तुम्ही 2.5 इंचावर सुद्धा मार्किंग करू शकता. त्यानंतर सिंपल असा एक गोलाकार शेप आपण ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर बघा, अलगदच आपल्याला आतून आणि त्यानंतर बाहेरनं निघायचं आहे बघा, ह्या पद्धतीने. आणि हा जो काही पॉइंट आहे तर हा आपल्याला जिथे आपला गळ्याचा शेप आहे ना, तिथे ह्या पद्धतीने पान गळ्याच्या शेपमध्ये खरं तर मॅच करायचं आहे. थोडी वेगळी पद्धत आहे पण खूप छान आहे. म्हणजे गळ्याचा आकार जरा वेगळा आहे पण लुक खूप सुंदर येतं. फायनल लुक तर तुम्हाला नक्कीच कळेलच. आता ही मार्किंग थोडीशी मी डार्क करून घेते. आणि आता मार्किंग झाल्यावर आपण इथे कटिंग करून घेऊयात. जर तुम्हाला हा जो काही गळा आहे तर हा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग तुम्ही हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची. आणि बघा, वरती एक लाईन ड्रॉ करून मी एक मार्किंग केलेली आहे. तर ती कशासाठी केलेली आहे तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. आणि बघा, इथे आपण आज कॅनव्हास पेपर न यूज करताच डिझाईन बनवणार आहोत. त्यामुळे मग जी काही मार्किंग केलेली होती एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. आणि फायनली आपली इथे गळ्याची मार्किंग आणि कटिंग दोन्हीही झालेलं आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. सो मग सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी जो काही मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तर तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे. सो बघा, मग ह्या पद्धतीने मी इथे ठेवून घेते. त्यानंतर सेंटरला एक पिन लावायची आहे आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक पिना लावायच्या, जेणेकरून आपलं शोल्डर इथे जास्त स्प्रेड व्हायला नको, म्हणजे गळा रुंदी, जेणेकरून आपले इथे शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहणार नाही. एकदा चेकही करायचं की ते बरोबर आहे की नाही. ठीक आहे. आता सगळ्यात आधी गळ्याच्या कडेकडेने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना
कानेकोपरे अगदी व्यवस्थित सेट राहतील. त्याचबरोबर शेप कसाही असो तरी सुद्धा मार्जिन आपलं कमी जास्त व्हायला नको, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला फायनल गळ्याचा आकार येणार आहे. आणि आपला गळ्याचा आकार अगदी परफेक्ट असा येण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीची काळजी इथे घ्यायचीच आहे. त्याचबरोबर संपूर्ण ब्लाऊजचं लूक हे गळ्यावर डिपेंड असणार आहे. त्यामुळे मग अगदी व्यवस्थित सावकाश मी ज्या पद्धतीने इथे काळजी घेत घेत टीप मारत आहे, सेम तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि कानाकोपऱ्यावर सुद्धा शिलाई देताना अगदी काळजीपूर्वकच. ठीक आहे. सो बघा, मग गळ्याला इथे टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला गळापट्टी किंवा कमरपट्टी काहीच लावण्याची गरज देखील पडत नाही. एक्स्ट्राचं जे होतं मेन फॅब्रिक तर ते कट केलेलं आहे कमरेच्या साईडचं. त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा, तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जेवढं आपलं अस्तर आहे ना अगदी त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे मेन फॅब्रिक ठेवायचं आहे. फक्त कट करताना अगदी व्यवस्थित सावकाश करायचं आहे. बऱ्याचदा चुकून काय होतं की आपला मेन फॅब्रिकला कट जाऊ शकतो, सो तसं होऊ देऊ नका. त्यानंतर ह्या पद्धतीने गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स. आणि कानाकोपरा जिथे असेल तिथे सुद्धा त्याचबरोबर जो काही शेप आहेत गोलाकार, तर तिथे सुद्धा अगदी काळजीपूर्वक कट्स मारायचे आहे. कट्समुळे काय होतं की आपण ज्यावेळेस हा बॅक पार्ट सरळ करू ना तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ होतो आणि शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि या पद्धतीने हा बॅक पार्ट आपण इथे सरळ करून घेऊयात. तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे की कमर आणि गळ्याचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी करण्यासाठी. आता सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला गळ्याच्या साईडला व्यवस्थित सेट करून सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे दाबटीप. सो बघा, मग दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी मी तुम्हाला संपूर्ण डिझाईन स्टिच करताना ज्या काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. म्हणजे मग तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे. आणि बघा, मग फायनली खरं तर आपली इथे गळ्याला दाबटीप देऊन झाली. फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे आणि गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला जसा हवा आहे तसाच इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर लगेचच आपण आता कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि अगदी बघा, फिनिशिंग मस्त अशी आलेली आहे. आणि मी म्हटलंच होतं की गळा कमरेचा पार्ट सोबतच रेडी होतो, तर ही स्टेप फायनली कंप्लीट झाली. यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर स्टिच करताना किंवा ही टीप मारताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपला रेडी व्हावा पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. सो म्हणूनच मग आपल्याला हा बॅक पार्ट इथे परफेक्ट रेडी करून घ्यायचा असतो. फायनली आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. सो आता आपण पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात. तर जो काही छोटासा पार्ट होता ना कटिंगच्या वेळेस, तर ते बघा मी ह्या लेवलमध्ये इथे मार्किंग करून घेते आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून कट करून घेतलं. खालच्या साईडचं सुद्धा स्ट्रेट कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल, तसं आपण नंतर ते कट करणारच आहोत. त्यानंतर ब्लाऊज पीसचा थोडासा कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे डिझाईन बनवण्यासाठी. सो बघा, मग मी इथून एकसारखं कट करून घेते. तो जो काही पॅच आपल्याला बनवायचा आहे ना त्याच्याच लेवलमध्ये इथे कट केलं. त्यानंतर काय करायचं आहे, आता हा जो काही कपडा आहे ना, खरं तर याच्यापासून आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत. सगळ्यात आधी वरच्या साईडला एक सिंपल टीप देऊन घेऊयात, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि तिथून धागे निघण्याचे चान्सेस पण राहणार नाही. त्यानंतर बघा, आपल्याला एक एक प्लेट्स टाकायची आहे या पद्धतीने आणि मग तिथे टीप मारत मारत आपल्याला ह्या प्लेट्स सेट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही इस्त्रीने सुद्धा इथे सेट करू शकता.
सो मग एक साईडने टिप मारायला सुरुवात करते. खरं तर तुम्ही मध्यभागी सुद्धा टिप मारू शकतात आणि त्यानंतर मग दोन्ही साईडला पण मारू शकता. म्हणजे तुम्हाला जशी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. बट इथे सध्या मी ना एक साईडने व्यवस्थित सेट करत करत ह्या टिपा मारून घेत आहे आणि जेवढा किती लागेल त्यानुसार कपडा घ्यायचा आहे. आणि आता एका साईडने प्लेट्स टाकून झाल्या की त्याच प्लेट्स दुसऱ्या साईडला सेट करत करत आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग मी इथे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक खरं तर त्या सेट करत आहे. टीप मारली की नंतर थोडंसं इस्त्रीने प्रेस करून घेईन म्हणजे मग ते व्यवस्थित राहतील. ठीक आहे. आता काय करायचं आहे, कडेचं जर थोडंफार तुम्हाला एक्स्ट्राचं काही वाटत असेल तर तुम्ही मग इथे कट करून घेऊ शकता. सो मी पण इथे कट करून घेते आणि त्यानंतर आता आपण जो काही अस्तरचा कपडा पण इथे पॅच जो कटिंग करून घेतलेला होता ना, तर तो ठेवून आता आपण हा पॅच रेडी करूयात. म्हणजेच कसं आपल्याला इथे अस्तर आहे ते खरं तर जॉईन करून घ्यायचं आहे. आता जी काही लाईन ड्रॉ केलेली होती ना, तर तिथे आपण किंचितशी या पद्धतीने फोल्ड करून सिंपल अशी टीप टाकून घेऊयात म्हणजे आतल्या साईडने फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी. आणि मग आता हे अस्तर आपण ह्या पॅचला लावून घेऊयात. प्लेटेड पॅच आहे लक्षात राहू द्या, म्हणजे त्याने लुक अजून सुंदर येतं आपल्या डिझाईनला. आणि व्यवस्थित एकाच लेवलमध्ये बघा इथे टीप मारून घेतलेली आहे मी. त्यानंतर आता काय करायचं आहे, कडेने सुद्धा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे म्हणजे अस्तर आणि हा जो काही मेन फॅब्रिकचा पॅच आहे तर तो एकमेकाला व्यवस्थित जॉईंट होईल आणि मग पुढची डिझाईन बनवणं सुद्धा आपल्याला खरंच इझी जावं यासाठी. सो बघा मग कडेकडेने मी इथे टीप मारून घेते अगदी व्यवस्थितच. ठीक आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे कट करून घेऊयात, अस्तरचा पार्ट पण आणि मेन फॅब्रिकचा पण. खरं तर इथला हा जो काही पॅच आहे हा अगदी छोटासा आहे. आणि त्यानंतर आता आपण हा जो काही पॅच आहे याला वरच्या साईडला एक लेस लावायची आहे. सेंटरचा एक मार्किंग करून घेऊयात आणि सेंटरला सुद्धा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी आणि आपले ह्या प्लेट्स अगदी प्रॉपर असे सेट व्हावा यासाठी. त्याचबरोबर छान अशी गोल्डन डिझायनर लेस मी इथे घेतलेली आहे आणि ती फक्त आपल्याला वरच्या साईडलाच लावून घ्यायची आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो तो लक्षात राहू द्या. आणि ह्या लेसला आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने परफेक्ट अशी लेस आपण इथे लावून घेतलेली आहे. आणि आता हा तयार झालेला पॅच आपल्याला इथे बॅक पार्टला सुद्धा स्टिच करून घ्यायचा आहे. आता हा पॅच लावण्याच्या आधी महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे हा जो काही अस्तरचा पॅच होता ना, तर तो ठेवून आपल्याला इथे चॉकच्या सहाय्याने एक मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि मग यानंतर आपण हा पॅच या पद्धतीने इथे ठेवून जॉईन करून घेऊयात. तर मार्किंग तर ऑलरेडी आपण केलेली आहे, एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आता सेंटरपासून मी सुरुवात करते म्हणजे पॅच तिरका वगैरे जायला नको खरं तर यासाठी. आणि इथून सुरुवात केल्यावर आता आपल्याला इथे शेवटी काय करायचं आहे, डबल टिप देऊन अगदी परफेक्ट असं लॉक करायचं आहे जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि सेम त्याच पद्धतीने आता सेंटरपासून परत दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तसंच टिप मारून ते जॉईन करून घ्यायचं आहे. सो बघा मग परफेक्ट असा पॅच लावून झालेला आहे. त्यानंतर हा जो काही गळा आहे या गळ्याला सुद्धा आपल्याला लेस यूज करायची आहे. तर मधल्या पॅचला जी काही लेस यूज केलेली आहे तीच लेस आता आपण इथे या गळ्याला सुद्धा यूज करणार आहोत. तर अगदी व्यवस्थित कडेकडेने जिथे शेप आहे त्या शेपवरच आपल्याला एक्झॅक्टली ती लेस लावायची आहे. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे जिथे कानाकोपरा येत आहे तिथे सुद्धा अगदी प्रॉपर पद्धतीने फोल्ड करत आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. ॲक्च्युली बऱ्याचदा होतं काय की गळ्याचा शेप असा खूप सुंदर येतो पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे गळ्याचा आकार चेंज होतो, लुक बिघडतं, फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक जो काही आपला गळ्याचा आकार आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. ती सुद्धा अगदी सावकाशपणे, अजिबात लेस लावताना गडबड करायची नाहीये. इथे हा पॉईंट खूपच इम्पॉर्टंट आहे. सो फायनली आता आपली सुद्धा इथे गळ्याला लेस लावून होत आलेली आहे आणि जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे मी लेस फोल्ड सुद्धा करून घेतलेली आहे. त्यानंतर आता ह्या लेसला आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टिप देऊन घ्यायची आहे. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच अप्लाय करायची आहे. आणि फायनली आपली गळ्याला परफेक्ट अशी लेस लावून झालेली आहे. यानंतर आता पुढची स्टेप आहे ते म्हणजे बॅक साईडला टक्स टाकणे.
सो टक्स आपल्याला सेंटरपासून टाकायचे असतात. तर बघा मग मी इथे मार्किंग करून घेते. सेंटरपासून 4.5 इंच आणि उभा 4 इंचच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची. एक साईडने मार्किंग करून झाली की सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आणि बरोबर त्याच मार्किंगवर फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या, टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे आणि सुरुवातीला सुद्धा व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजेच कमरेच्या साईडला, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको. ठीक आहे. सो फायनली दोन्ही साईडनी परफेक्ट असे टक्स टाकलेले आहे. खरं तर टक्समुळे ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो. सो त्यामुळे ही स्टेप सुद्धा परफेक्ट करणं खूपच गरजेचं आहे. आता आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर आपल्याला या बॅक पार्टला लावायचे आहे नॉट. तर मी इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलरफुलही यूज करू शकतात किंवा फॅब्रिक पासून सुद्धा बनवू शकतात. आता इथे फॅब्रिक पासून सिंपल आपल्याला लटकन सुद्धा बनवायचे आहेत. तर अगदी छोटेसे त्रिकोण मी इथे कट करून घेत आहे. तर लटकन डिझाईनचे वेगवेगळे प्रकार मी याआधी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहे तुमच्यासोबत. जर तुम्हाला वेगळे डिझायनर लटकन बनवायचे असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकतात किंवा ह्या पद्धतीने सिंपल सुद्धा तुम्ही फॅब्रिकचे लटकन बनवू शकतात. एवढंच नाही, जर कदाचित कस्टमरला बऱ्याचदा होतं असं की बाजारामध्ये ना ॲक्च्युली खूप वेगवेगळ्या पद्धतीचे व्हरायटीचे लटकन्स अवेलेबल आहेत. जर कोणाला रेडीमेड लावायचे असेल तर तुम्ही तसेही लावू शकतात. बट इथे मी अगदी सिंपल लटकन बनवून घेतलेली आहे. आता हे लटकन तयार झाल्यानंतर सेंटरपासून कट करायचं आणि बरोबर आपल्याला लावून घ्यायचं. आता मी जी काही 3 इंचाची मार्किंग करून गोलाकार शेप दिला होता एक्झॅक्टली त्यामध्येच आपल्याला ही नॉट लावून घ्यायची आहे. सो इथे अगदी व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला हे प्रॉपर असं लॉक करत ही जी काही नॉट आहे ती व्यवस्थित पॅक करायची आहे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यावर ती नॉट कितीही ताणली, कितीही आपण टाईट लूज बांधली तरी सुद्धा तिथून शिलाई निघायला नको. ठीक आहे. सो फायनली दोन्ही साईडने आपण परफेक्ट असे नॉट लावून घेतलेले आहेत. आता इथे आपण पॅक करून बघूयात. किती सुंदर बघा लुक आलेला आहे. आणि जरा जवळून पण मी तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपली डिझाईन किती सुंदर अशी रेडी झालेली आहे. सो बघा मग फायनली ब्रॉकेट टाईप ब्लाऊजवर आपण आज खूप सुंदर ट्रेंडिंग वेगळ्या शेपमध्ये ही ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे. खरं तर बघितल्यावर लक्षात येते किती सुंदर असं लुक आहे आणि युनिक डिझाईन आहे. माझ्या मते अशी डिझाईन तुम्ही अजून बघितली सुद्धा नसेल आणि खरं तर ना ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग अगदी सावकाशपणे सांगितलेली आहे. त्याचबरोबर खूप काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा शेअर केलेल्या आहे. एवढंच नाही, त्याची पद्धत सुद्धा इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, याआधी कधी डिझाईन बनवलेली नसेल तरी सुद्धा ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही डिझाईन आज आपण कॅनव्हास पेपर यूज न करता बनवलेली आहे. कारण ज्यावेळेस गळ्याचे आकार वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये असतात, वेगवेगळ्या शेपमध्ये असतात, अशा वेळेस विदाऊट कॅनव्हास पेपर आपण डिझाईन बनवू शकत नाही. पण तरी सुद्धा ही डिझाईन बिना कॅनव्हास पेपरची कशी बनवायची अगदी कमीत कमी टाईममध्ये तर हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि या छानशा डिझाईनमुळे खरं तर आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो मग नक्की स्टिच करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे. बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे, ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित. तर नक्कीच तुम्हाला आजच्या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग लक्षात आली असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो तसं बघायला गेलं तर मी तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढ्या सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर आपली डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.